सातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे। अगदी शांतपणे सगळ्या ठिकाणी मतदान सुरू आहे। पैठणमध्ये चितेगाव या ठिकाणी एक ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं, त्यामुळे तिथं मतदान 50 मिनिटं उशिरा सुरू झाली। इतकाच काय तो घोळ आतापर्यंत झालाय। मात्र आता संपूर्ण जिल्ह्याची आणि संपूर्ण मराठवाड्याची माहिती घेतली असता अगदी शांततेत मतदान सुरू आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण यावेळेस उभा आहोत वेरूळ इथे एका मतदान केंद्रावर। या मतदान केंद्राचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे या मतदान केंद्रावरचा सगळं जो कारभार आहे तो महिलांच्या हातात आहे। 4 बूथ एकूण इथे आहे आणि या 4ही बूथवर संपूर्ण महिलाच कारभार पाहत आहे। या ठिकाणी सुरक्षा अधिकारी पोलीस सुद्धा महिलाच आहेत। जर आतमध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत त्या सुद्धा महिला आहेत आणि इथले जे आरओ आहेत ज्यांना आपण इलेक्शन अधिकारी म्हणतो त्या सुद्धा महिला आहेत। आपल्यासोबत स्वतः त्या धानोरकर मॅडम त्या महिला अधिकारी आहेत, त्यांना विचारूया काय हे सगळं नियोजन आहे आणि कसं हे सगळं घडवून आणलं। मॅडम, सर्वच अधिकारी कर्मचारी अगदी पोलीस सर्वच महिला आहेत या ठिकाणी, कसं हे सगळं नियोजन आहे सांगा आम्हाला। जेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी, मी महिला आहे, कलेक्टर मॅडमचं स्टेटस इलेक्शन मध्ये डीईओ आहे, डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर त्या महिला आहेत आणि माझी तहसीलदार सुद्धा महिला आहे। मग मला असं वाटलं बाकीच्या प्रत्येक वेळेस पोलिंग बूथवर महिलांनी फक्त बोटाला शाईच का लावत बसायचं, बाकीचे कामं त्यांनी का नाही करायचे, म्हणून मी महिलांना एनरोल केलं आणि माझा पूर्ण पोलिंग स्टाफ 4ही बूथवरचा संपूर्ण 24 जणींचा पोलिंग स्टाफ माझा महिलाच आहे। मी उमेदवारांना सुद्धा विनंती केली, कारण इथल्या उमेदवार सुद्धा गटाच्या आणि गणाच्या महिलाच होत्या, त्याच्यामुळे मी त्यांनाही विनंती केली की त्यांचे मतदान प्रतिनिधी सुद्धा त्यांनी महिलाच द्यावेत। त्यांनी माझी विनंती ऐकली, त्यांचे मतदान प्रतिनिधी सुद्धा महिला आहेत, माझी झोनल ऑफिसर सुद्धा महिला आहे आणि अशा पद्धतीने सगळ्याच महिला एक अतिशय वेगळा अनुभव घेत आहेत निवडणूक प्रक्रियेत एवढ्या ऍक्टिव्हली काम करण्याचा। माझ्या महिला रात्री मुक्कामाला सुद्धा थांबलेल्या होत्या आणि सगळे ईव्हीएम सुद्धा हँडल करत आहे, सिक्युरिटी सुद्धा माझ्या एलपीसीज करत आहेत आणि खरोखर महिलांचं राज इथे आम्ही चालवलेलं आहेच। खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्णपणे महिला राज आहे असं आपल्याला म्हणता येईल। निवडणूक निर्णय अधिकारी महिला आहेत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महिला आहेत, तर क्षेत्रीय अधिकारी सुद्धा महिला आहेत आणि संपूर्ण ज्या पोलीस स्टाफ आहे तो सुद्धा महिला आहेत आणि अगदी शांततेत उत्तम या ठिकाणी मतदान सुरू आहे। खऱ्या अर्थानं महिलांनी सुद्धा मतदान केंद्राची धुरा उत्तम पद्धतीने सांभाळली हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। नक्कीच, तर औरंगाबादमधील वेरूळ मतदान केंद्रावरती अतिशय शांततेत मतदान सुरू आहे आणि एक वेगळं पण या ठिकाणच्या व्यवस्थेतलं आपल्याला पाहायला मिळालं। धन्यवाद विशाल या अपडेटसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।